ओवर स्पीड और नंबर प्लेट। मैंने फोटो ले लिया तो मैं स्पीड का चलान कराएंगे। आपने जो कैमरा है ना, मैंने कैमरे का ध्यान रखना। नहीं नहीं हाँ उतार दो यार। खाटू नरेश की बोल श्याम प्यारे की। नमस्कार मित्रांनो, आजचा आमचा तिसरा दिवस. सध्या तर आता 5:30 वाजून गेलेले आहे. हे सकाळचे नाही संध्याकाळचे, कारण की आम्ही रात्री खाटू श्यामला पोहोचलेलो होतो. तुम्ही बघितलं असेल की अंधार झालेलं होतं, खूप लेट झालेलं होतं. आम्ही जवळजवळ 12-1 वाजता खाटू श्यामच्या तिथे पोहोचलो त्या मंदिर परिसरामध्ये. तर तिथे आम्हाला हॉटेल्स भेटत नव्हते किंवा जेवणाची सोय नीट नव्हती. असेल तर तिथे टेबल बुक होते, लवकर भेटत नव्हतं. तिथे खूप गणगण झाली. सो डोक्याला ताण झाला होता रात्री. तर फायनली पहिल्या दिवसामध्ये महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून गुजरातमध्ये आलो आणि दुसऱ्या दिवशी गुजरात क्रॉस करून राजस्थानमध्ये अजमेर क्रॉस करून जयपूर वगैरे सर्व क्रॉस करून आपण खाटू श्यामच्या इथे थांबलेलो होतो. तर मग तिथून दुपारी म्हणजे तिथे इतकी गर्दी, त्या मंदिरामध्ये इतकी गर्दी, अरे बापरे. ते असं असतं की काही सण वगैरे असला की खूप गर्दी असते. तर एकादशी वगैरे काहीतरी म्हणतात ते होतं. त्यामुळे इतकी गर्दी की पाय ठेवता येत नव्हता. आम्हाला तिथे दर्शनासाठी 3 ते 4 तास लागले. तर त्यानंतर मग ते झालं आणि दुपारी 12-1 वाजता आम्ही तिथून निघालो. आणि इतकी भयानक गरमी आहे राजस्थानमध्ये. आता हरियाणामध्ये आल्यानंतर खूप शांत वाटलं, थंड वाटलं राहिलं आहे. पण राजस्थानमध्ये इतकं म्हणजे आज असं बाजूला आग लावलेली कोणीतरी, इतका चटका बसत होता. त्यामुळे मग कॅमेरा गरम होऊन गेला होता, मोबाईल गरम होऊन गेले होते, काहीच सपोर्ट करत नव्हतं. गाडीसुद्धा इतकी गरम झालेली होती की ती सारखी कुलंट होत होती. आणि गाडीने थोडा एक मध्ये प्रॉब्लेम दिला की निकलाची शिफ्टिंग करतो, चालत होतो. जेव्हा हायवे संपत आला क्लच दाबतो, पूर्ण मागे जातो एकदम आरामामध्ये. गाडी म्हटलं झाला, विषय आला, गाडीची क्लच प्लेट गेली. तर मग इथे हा जो नट असतो ना, तो थोडा टाईट केला, झाली गाडी चालू झाली. पण मग मला नाही वाटत आहे की म्हणजे मला हिच्या क्लच प्लेटचा आधी पण भरोसा नव्हता. तर तिकडे जाऊन नको त्रास द्यायला गाडीने. तर दिल्लीमध्ये थांबलो तर बघू घेऊ. सॉरी, दिल्लीमध्ये म्हणतो, पंजाबमध्ये अमृतसरमध्ये थांबणार आहे. गोल्डन टेम्पलला चाललो आहे आता. तिथे जाऊन बघू काय होतं काय नाही. ते इतका मोठा प्रॉब्लेम नाही वाटत आहे. पण मग पुढे जाऊन जर गाडीने धक्का दिला, एक तर काही टूलकिट वगैरे काहीच नाही आणलेलं, फक्त चेनचं मटेरियल आणलेलं आहे. कार इन्सुलेटर वगैरे काहीच नाही आहे. पुन्हा पंचर किट आणलेलं आहे आणि आम्ही लडाखला चाललेलो आहे. बघूया कसं होतं आता पुढे जाऊन. सगळं भगवानवरच आहे. सुरुवात खाटू श्यामजींच्या दर्शनाने झाली. आणि ते दर्शन इतकं म्हणजे काय सांगू, इतकं भंगार मॅनेजमेंट आहे तिथलं, इतकं भंगार आहे. इतकी गर्दी होती तिथे. ठीक आहे, गर्दी समजू शकतो, पण एक दर्शन असं देव दिसला सुद्धा नाही आहे डोळ्यांनी. जे स्क्रीनमध्ये दिसलं असं मध्ये गेलो, तिथे धरलं आणि ढकलून दिलं, बस, बाकी काहीच नाही. इतकं भंगार मॅनेजमेंट होती. आम्ही 3-4 तास त्या गर्दीमध्ये, इतकं गर्मीमध्ये वाजले का तो खाटू श्यामजींचं दर्शन करायचं होतं आम्हाला. आणि तिथे जाऊन फक्त म्हणजे मध्ये पाय ठेवला आणि ढकलून दिलेलं आहे त्यांनी इतकं. आणि थोडं मध्ये घुसलो तर ते आमचं शांतपणा करून राहिलं का जास्त. अरे ठीक आहे ना, 1 मिनिट केलं दर्शनासाठी फक्त, ठीक आहे, समजू शकतो की तुमच्यावरती पण खूप लोड असेल इतकी गर्दी बघू. पण मग
इतके लांबून लांबून भाविक येतात. तिथे खूप जण भेटले, बोललो त्यांच्याशी आम्ही. तर तिथे असं दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान इकडची खूप पब्लिक येते. इकडची पब्लिक आहे ना त्या खाटू श्यामजींना खूप मानते, खूप. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वगैरे एवढं नाही हे करत, पण मग इकडची पब्लिक खूप, म्हणजे प्रत्येक गाडीच्या पाठीमागे पण आपल्याला श्यामजींचं स्टिकर दिसेल, त्यांचंच सर्व असेल. चांगलं आहे, म्हणजे खूप मानतात त्या देवाला. आणि तिथे आम्हाला असे भेटले खूप, त्यांच्याशी बोललो वगैरे, भारी वाटलं. आणि मेन गोष्ट, ज्या टाईमला आपले महाराष्ट्राचे लोक भेटतात ना तेव्हा अजून भारी वाटतं. जेव्हा आम्ही दर्शन घेऊन गेलो मंदिरामध्ये तर तिथे एक फॅमिली आलेली होती, ती पण आपली नाशिकचीच होती, मालेगाव. तर त्यांच्याशी बोललो तेव्हा खूप भारी वाटलं. म्हणजे असं रेकॉर्ड वगैरे करायला मला नाही वाटत की लोकांची रिॲक्शन रेकॉर्ड करायची. आणि हां, रात्री जेव्हा आम्ही मंदिर परिसरामध्ये गेलो होतो, आमचं जिथे हॉटेल भेटलं आम्हाला, तर तिथे एक मुलगी भेटली होती, ती हरवली होती. तिचं हे म्हणजे असं 20 इयर्सची मुलगी असेल, हरवली होती. बिचारी इतकी रडत होती. तिच्याकडे मोबाईल होता, तिचा मोबाईल पण स्विच ऑफ होऊन गेलेला होता. आणि तिच्या घरच्यांचा मोबाईल त्यांच्या कारमध्ये होता. तर ती तिथून हरवली रात्रीच्या टाईमला, रात्रीचे 1 वाजता. तर मग केली, तिला मदत केली. मग तिच्या घरचे आले आणि मग त्यांना घेऊन गेले. असं लोकांना मदत करून भारी वाटतं. हाई स्पीड सर बाइक इसने दे दे, रेस वाला दे दे जरा, तुम्हारा बराबर स्पीड का आ जा। ये स्पीड ले चौधरी साहब, हाँ क्या स्पीड ले रहे हो? क्या स्पीड ले रहे हो? स्पीड 80-90 था. मैंने फोटो ले लिया, तो मैं स्पीड का चलान कराएंगे। आपने जो कैमरा है ना, मैंने इस कैमरे का ध्यान रखना सर। नहीं हाँ दिखा. 90 प्लस है, इनके दोनों का चलान करो। और स्पीड का 85 स्पीड है यहाँ, इन दोनों का चलान करो। ठीक है. 85 है 85 80 है। उसका पकड़े, ले ले भाई जी, कैमरे के ना आयो। हेलो ओ छोटे, इसका छोड़ दे एक बारी, इसका एक का कर दें दोनों। आ जाना वो तो नाम लाना पीर दे, हाँ तुम्हें इकट्ठे फारिग हो जाओ, उसके आस साथ ही लगा लो ना भाई। ठीक है काय प्लेट बोलता है माझी ओवर स्पीड और नंबर प्लेट. बाइक कर इधर आ भाई, इधर बाइक कर आ जा। बोला आगे तक नहीं दे, हाँ आगे इधर आ जा। बोला ना. कैमरा चालू है, हाँ ठीक है. ठीक है ना? हाँ लाइसेंस सस्पेंड करूंगा आप तेरा लोग। नहीं, ये मैं रिकॉर्ड करता हूँ, अपलोड नहीं किया कभी इसे. रोड करो, वैसे कोई मैंने कर रखा है। ये देख, इसका ये बाइक कह रहे हैं 121 सड़क पास कर रहे हैं, आप इसकी गाड़ी आपके पास है। ये देख इसके 121 बाइक है, इसके पास आपकी गाड़ी है यार। यार ये 111 भी आई है, 110 भी आई है। देख ये देख, ये बाइक कराई, बाइक का स्पीड देख कितनी है। ये देख, ये बाइक है ना, इस पर मैंने लाल निशान लगाया। ये अब देखिए इसके ऊपर निशान जाओ, तेरा लाल वाला है। ये देख कहाँ से लेते हो? ले मैं बताऊँ, गाड़ी में ले लूँगा, गाड़ी जो स्पीड होती कल मैं चलाऊँ। अच्छा मैं ड्राइवर उतार दो यार. हाँ ठीक है उतार लेता यार, मैं तेरे पार्टी में चल आ जा, उतार लेता. आजा मैं चल लूँगा। 121 तो यो चल रहा है, इसके बराबर गाड़ी कर लग रही है। 121 की बाइक स्पीड आ रही है। आजा मैं चल लूँगा, कार मत गाड़ी क्या हाँ न्यू कहते 24 घंटे कम। झूठा क्यों बोला है? न्यू कहते कम बोला है। पास करना क्या हो यो भाई, कैमरा ला रहे मोबाइल का, इनपुट ही हो रहे हो आगे कैमरा ये झूठा को नहीं बिल्कुल भी। भाई ने पूछे बाइक इतना बड़ा बाइक कराइए, फिर कितने किलोमीटर काट गया। हाँ कहाँ जाओ बेटा? 1000 किलोमीटर नासिक से आए। हाँ नासिक से आए हैं, देख ले। और तू इसके बराबर चल रहे हैं, किसने झूठा बताओगा? तू बता, मना किया ना किसने झूठा कहेगा?
कॅमेऱ्याचं टेम्परेचर वाढलं आहे त्यामुळे तो ॲटोमॅटिक बंद होऊन गेला. पण मग त्यांनी आता एकाच गाडीवरती मी फाईन टाकून दिला आपला 2000 रुपये. माझी गाडी 121 दाखवली त्यांनी, तर दिले 2000 गेले. हां घेतलं ना. हां आता ते म्हणजे कॅमेरा हाय टेम्परेचरमुळे ऑफ होऊन गेला. पण मग ते असं हरियाणावालेच होते इथे की पंजाबी होतं काय माहिती. ते म्हणे की लाईनमध्ये तो तुम ले रहे हो. अच्छा मैंने एंजॉय कर लो, यही समय होता है एंजॉय करने का.